नवनिर्वाचित शहराध्यक्ष जे मोदी आहेत ते कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मान्य नाही। आणि नमस्कार, मी श्रीकांत शिंदे, भारतीय जनता पार्टीचा माजी शहराध्यक्ष म्हणून या शहरामध्ये आता काम करत होतो। काम करत असताना भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत। जे काही नवनवीन चेहरे आलेले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये आता ते माझ्या नेतृत्वाखाली अनंत लोकांनी प्रवेश करून आज ते या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत। आणि काम करत असताना चांगल्या दर्जाचं आम्ही दर्जेदार काम केलेलं आहे। आमदारकीला असू देत, खासदारकीला असू देत, आम्ही पदवीधरला असू देत, निरंजन डावकरेंची ती याच्यामध्ये आम्ही कायम मी विजयी झालोय। माझ्या कारकिर्दीमध्ये मी विजयी झालेला आहे, अध्यक्ष आहे। परंतु भारतीय जनता पार्टीकडे मी माझ्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी पाहिजे मुलाखत दिली असता भारतीय जनता पार्टी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील या भारतीय जनता पार्टी तिकीट दिलेली नाहीये। माझ्या वॉर्डमध्ये जेव्हा उभाटाकडून त्याला तिकीट मिळत नाही आणि तो शिंदे सेनेत आला आणि त्याला तिकीट गेली आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलं, हे माझ्यावरती खूप मोठा भारतीय जनता पार्टीने केलेला अन्याय आहे। माझ्याबरोबर असलेल्या लोकांना तिकीट, ज्युनियर असू देत, त्यांना तिकीट दिलेत। मला अभिमान आहे की मी पार्टीमध्ये आणलेल्या लोकांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे, त्यांनी ते जिंकून यावं। पण मी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये गोळकोटमध्ये काम करत असताना लोकांनी माझ्यावरती खूप विश्वास ठेवला आहे आणि त्या लोकांचं मत आहे की राम शिंदे हा गोळकोट गावातला नगरसेवक 100% होईल, असे लोकांची मागणी आहे। म्हणून त्या लोकांच्या मागणीसाठी मी गोळकोटमधनं उमेदवारी, अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज भरलेला आहे। तुमच्यावर जो अन्याय झाला आहे तो स्थानिक पातळीवरून झालाय का वरिष्ठ पातळीवरून? स्थानिक पातळीवरतीच या गोष्टीचा अन्याय झालेला आहे। कारण नवनिर्वाचित जे शहराध्यक्ष आहेत त्यांचं नाही आमचं काही पटत नाही। आम्हाला नवनिर्वाचित शहराध्यक्ष जे मोदी आहेत ते कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मान्य नाही। आणि मान्य नसल्यामुळे काही 40 लोकांनी आम्ही वेगळे संघर्ष म्हणून आम्ही काम काय करत होतो, पण भारतीय जनता पार्टीचंच काम करत होतो। भारतीय जनता पार्टीचे येणारे सगळे कार्यक्रम आम्ही करत होतो। आम्हाला तो अध्यक्ष मान्य नाही, आम्ही छातीठोकपणे सांगितलेलं आहे। त्याच्या नेतृत्वात आम्ही काम करणार नाही असं ठरलं असलेल्या काही कार्यकर्त्यांना त्या उमेदवारी सुद्धा दिलेली नाही, एखादाही उमेदवारी दिलेली नाहीये। भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती कुठेतरी राग तो आहे आणि तिकीट द्यायची नाही म्हणून त्यांना, आणि तसं चॅलेंज पण मोदीने केल्यानंतर की तुला कुठेही उमेदवारी देऊ शकणार नाही, मी शहराध्यक्ष या शहराचा, मी म्हणेन तेच करून दाखवणार, असं त्यांनी आम्हाला 2 वेळा बोलून दाखवलं होतं। म्हणजे सगळी सूत्र पूर्णपणे मोदींच्याच हातात आहेत असं तुमचं म्हणणं आहे? वरिष्ठ असतील का लोकल पातळीवरचे नेते असतील, ते मोदींच्या हातात सगळं? 100% ते जे म्हणतील तसं करण्याची ते करतायत। याच्या मागचं काय कारण असेल? त्यांच्या मोदींच्या शब्दाला एवढं वजन कसं काय माहित नाही। पार्टी काय त्याच्याकडे कुठल्या विश्वासाने बघते काय माहित नाही। तर तुम्ही आता जे 40 लोक आहेत ते आता अजूनही पक्षात आहात का आता राजीनामा वगैरे देण्याच्या मनस्थितीत आहात? काही लोकांनी तर राजीनामे दिलेलेच आहेत, आता हे मागे घेण्याचा जो विषय आहे तेव्हा तर अनंत लोक आणखी राजीनामा देणार आहेत। तर त्याच्यावरती योग्य तो निर्णय नाही झाला तर ते अनंत लोक राजीनामे पण द्यायला तयार आहेत। तसे दापोली या भागातून काही कार्यकर्त्यांनी राजीनामे पण दिलेले आहेत।